आभार व्यक्त करूया आणि वळूया मैदानाकडे. पंचांचा इशारा आलाय. धन्यवाद. आणि एक विशेष सूचना असेल सर्व संघांना, कोणताही प्रॉब्लेम असेल, काहीही जर आपल्याला कन्व्हर्सेशन करायचं असेल तर फक्त कर्णधार आणि संघ मालक या दोघांनीच यायचं आहे. दुसरा कोणताही खेळाडू येणार नहीं, याची आपण दक्षता घेऊया. ओहो, बहुत ही शानदार ये अपर कट, मगर आउटफील्ड में थोड़ा सा धीमापन, और इसी वजह से जहां पे 4 रन मिलने की संभावना थी वहां पे मात्र 2 ही रन पर संतोष करना पड़ेगा. और ये देखिए, गरीबी में आटा गीला, 1 रन शॉट का इशारा अंपायर प्रवीण पाटिल सर का. यहां पे 1 ही रन मिलेगा. वीरेंद्र सहवाग का फेवरेट स्ट्रोक अपर कट यहाँ पे खेला था बहुत ही बढ़िया तरीके से, और बैकवर्ड पॉइंट के जो फील्डर है उनके सर के ऊपर से खेला था बहुत ही शानदार. मगर आउटफील्ड में हम देख सकते हैं वहां पे रेत है, और रेत की वजह से वो गेंद वहां पे स्टॉप हुई, उसका स्पीड कम हुआ, और इसी वजह से 1 ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ा. आहा हा हा, फुल टॉस गेंद, फिर से एक बार गलती कर गए और गलती का खामियाजा यहाँ पे भुगतना पड़ा. सात रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. राइट आर्म ओवर द विकेट. फिर से एक बार गेंदबाज देवेंद्र. जी हाँ, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, बाल बाल बच गए. अगर 1 या 2 सेकंड की देरी होती तो यहां पे खतरे में थे. तकदीर का साथ मिला, मैं कहूंगा ऊपर वाले का शुक्रिया अदा किया होगा नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज ने, अर्थात वंदेश. फिर से एक बार देखिए, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में कारपेट के सहारे खेला जरूर, मगर 1 ही रन मिलेगा. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है, उसका फायदा उठाना होगा. ऑफ स्टंप की गेंद को ऑफ स्टंप पर ही खेलते हुए लॉफ्टेड कवर ड्राइव अगर खेलेंगे तो शायद यहाँ पे 4 रन मिल सकते हैं आपको. जी नहीं, मगर फिर से एक बार देखिए, हवा में खेला और लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे, मगर जजमेंट सही नहीं है, और इसी वजह से एक जीवन दान फिर से एक बार मिलता हुआ. देखिए, कभी कभी जिंदगी हो या क्रिकेट का मैदान, तकदीर का साथ होना भी बेहद जरूरी होता है. हालांकि तकदीर का जो खेल है वो 1% मात्र होता है. बाकी हमारी मेहनत होती है, हमारा टैलेंट होता है, हमारी कुशलता होती है, हमारा डेडिकेशन होता है, हमारा डिटर्मिनेशन होता है, हमारा डिसिप्लिन होता है. सन्माननीय राकेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण मागच्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देऊन त्या खेळाडूला आपण सन्मानित करायचं आहे. आणि मागच्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी आहे धीरज जायनाकवा. धीरज यांना विनंती आहे कि आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. वेलकम धीरज. चलिए दोस्तों, पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान, यानी अच्छी शुरुआत. 30 गज के दायरे का थोड़ा फायदा उठाया, थोड़ा तकदीर ने साथ दिया, कुछ अच्छे स्ट्रोक देखने को मिले, कुछ अच्छी गेंदबाजी भी हुई, क्योंकि पहली ओवर में 30 गज के दायरे में गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता है. हमें कहना बहुत ही आसान है, आपको यहाँ से चिल्लाना बहुत ही आसान, मगर एक्चुअली वहां पे जाके विकेटों के ऊपर खेलना बहुत मुश्किल होता है. आहा हा, कहीं पे निगाह है, कहीं पे निशारा, गेंद कहीं और जा रही थी. देखिए, तकरीबन वाइड गेंद अंपायर जी ने वाइड दिया, और ये बल्लेबाज जो है वो ऑन साइड की दिशा में ताकत का इस्तेमाल करते हुए खींचना चाहते थे, यानी बम्बईया भाषा में अगर मैं बोलूं तो लपेटना चाहते थे. यह अच्छा हुआ कि गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी, संपर्क नहीं था, और 1 रन यहां पे अतिरिक्त मिलता हुआ. 11 रन स्कोर कार्ड पर.
आहा, फुलर लेन, बहुत ही शानदार लाइन एंड लेंथ यहाँ पे बाएं हाथ के गेंदबाज है, राउंड विकेट आए हैं और पहली गेंद ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर थी, मगर इस मर्तबा देखिए डंडों में गेंद, स्टंप टू स्टंप अटैक रखने का इरादा यहाँ पे और बहुत ही अच्छी सोच के साथ बेझिझक ये इस तरह की गेंदबाजी आपको करनी होगी, बिल्कुल डरना नहीं है, स्टंप टू स्टंप अटैक रखो। नहीं, ये तो लेग स्टंप के बाहर भटके और ये देखिए परोस कर दिया है और उन्होंने खेला है लॉन्ग लेग की दिशा में, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। ओवर पिच गेंद हाफ वॉली बनाकर हवा के रास्ते से उड़ाया है लॉन्ग ऑन के फील्डर। रन ऑन अ स्कोर कार्ड आफ्टर 1 ओवर, सेकंड ओवर इन प्रोग्रेस। 4 ओवर का मुकाबला, पहले ओवर में मात्र 10 रन आए थे, मगर अब ये ओवर थोड़ा सा महंगा घटता हुआ। 3 गेंदें अब तक डाली जा चुकी हैं, 3 गेंदों में 11 रन उन्होंने खर्च किए हैं, अभी भी 3 गेंदें आना बाकी। जी हाँ, इस मरतबा चाइना मन करने की कोशिश, नो बॉल के ऊपर और एक फ्री हिट मिलेगा। इसीलिए तो मैंने दोस्तों कहा था कि आम तो आम और गुठलियों के भी दाम। एक छक्का, फ्री हिट, कितना बड़ा नुकसान एक गेंद के ऊपर होता है और इसीलिए वक्त बदलने में वक्त नहीं लगता। कहते हैं क्रिकेट की दुनिया में एक एक गेंद बहुत ही कीमती होती है, एक एक रन बहुत ही कीमती होता है। जी हाँ, गेंद को यहाँ पे टटोल रहे हैं, शायद कुछ उसमें दिक्कत पेश आई है। अंपायर प्रीतम पाटिल उसका मुआयना करते हुए, जायजा लेते हुए कि उस गेंद को कुछ डिफेक्ट हुआ है या नहीं हुआ है। दोनों अंपायर आपस में बातचीत और वार्तालाप करते हुए दिखाई दे रहे हैं। हमारे सारे क्रिकेट के दीवाने देखिए, शामियाने में जो एक छाव है उस छाव का आधार लेते हुए इस क्रिकेट मैच का आनंद ले रहे हैं। और मेन कैमरा पर अनिरुद्ध वर्तक, जो कि टीम के मालिक भी है, क्रिकेट से लगाव है, क्रिकेट से जुड़े हुए हैं, कभी कैमरामैन की भूमिका में तो कभी ऑपरेटर की भूमिका में और अब टीम ओनर की भूमिका में भी वो नजर आ रहे हैं। जी हाँ, यहाँ पे शायद बल्लेबाज गेंद को पसंद नहीं कर रहे हैं और उनके पास 2 गेंदें हैं। उन 2 गेंदों में से एक का चुनाव करना है, आपको सिलेक्शन करना है, ऐसा शायद अंपायर जी उन्हें बताते हुए। अंपायर बहुत एक्सपीरियंस है, अंपायर्स की पूरी जिंदगी क्रिकेट के मैदानों में बीत चुकी है। उन्होंने बहुत ही अच्छा क्रिकेट खेला है, लेदर क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट। उनकी गांव की एक टीम खुद की है, ऊपर से 40+ भी टीम है, यानी क्रिकेट का गाढ़ा ज्ञान भी है। उसी के साथ प्रैक्टिकली रूप से वो मैदान में हमेशा खेला है, उन्होंने क्रिकेट को भरपूर जिया है क्रिकेट को। ऐसे हमारे अंपायर प्रीतम पाटिल
रनों की संख्या में फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 28 रन। ओहो, फ्री हिट की गेंद, मगर देखिए कमाल की वापसी, शानदार गेंदबाजी। इस आत्मविश्वास के साथ आपको गेंदबाजी करनी होगी, बिल्कुल यहां पे डरना नहीं है, ना किसी भी बात का टेंशन लेना है। देखिए इसके पहले नो बॉल, ऊपर से छक्का आया था, मगर फ्री हिट के ऊपर रन नहीं बनता, ये बहुत रेयर हमें देखने को मिलता है। जी हां, आखिरकार चकमा दिया है, हवा में खेलने पर मजबूर कर दिया है, और ये कैच ड्रॉप। आहा, इतना आसान कैच, मुंबई भाषा में इसे हलवा कहते हैं। हलवा कैच आपने छोड़ा है, इस तरह से बिल्कुल नहीं चलेगा। 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीवन दान भी उसी बल्लेबाज को आपने दिया है जिस बल्लेबाज के बल्ले से हमें छक्का देखने को मिला था। जी हां, क्रॉस द लाइन, आड़े बल्ले से अपनी ताकत का इजहार करते हुए खेला था, मगर बिंदी गेंद। 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद 29 रन, पहले ओवर में 10 रन, यानी जाहिर है कि इस ओवर में 19 रन खर्च किए हैं। काफी महंगा ओवर, क्षितिज पाटिल का बहुत ही खर्चीला ओवर ये। हालांकि इस ओवर में 2 मरतबा जीवन दान यहां पे बल्लेबाजों को भी मिला है। कुछ तकदीर ने साथ दिया तो कुछ गेंदबाजी करने वाली टीम के खिलाड़ियों ने सहयोग किया है कैच ड्रॉप करके, और ये बहुत महंगा साबित होगा आपके इस मैच के लिए, ये मुझे साफ प्रतीत होता हुआ। अब दोनों भी बल्लेबाज सेट हो चुके हैं, दोनों भी बल्लेबाजों की आंखें जम चुकी है, विकेट को भली भांति उन्होंने परख लिया है, और गेंद भी थोड़ी सी पुरानी हो चुकी है। मयूरेश तिवरेकर नए गेंदबाज आए हैं, अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। टीम मेंबर्स देखिए यहां पे कार्यरत है, हर एक चीज के ऊपर वो ध्यान रखते हुए दिखाई दे रहे हैं। बहुत ही अच्छा संयोजन, बहुत ही अच्छा आयोजन, बहुत ही अच्छा प्रयोजन। वर्सोली प्रीमियर लीग 2023 एडिशन 2, राइट आर्म ओवर द विकेट, मयूरेश तिवरेकर। आहा, बहुत ही अच्छी, देखिए सटीक लाइन एंड लेन इसे कहते हैं, लाइन एंड लेन, स्टंप टू स्टंप अटैक। ये बाल बाल बच गए, गेंद टप्पा खाने के बाद स्टंप के ऊपर से निकल गई, वरना यहां पे गेंद पूरी डंडे पे थी। फुल टॉस नहीं कर सकते मयूरेश। ओहो, आसान सा कैच, फिर से एक बार छोड़ा है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। कभी कभी आंखों पर भरोसा नहीं होता, पहली नजर में ऐसा लगा था कि ये 6 रन बनेंगे, मगर हवा के खिलाफ ये स्ट्रोक था और वहां पे फील्डर मौजूद था, उसके बावजूद उन्होंने कैच ड्रॉप किया है, और बल्लेबाज तो फायदा उठाने के लिए यहां पे तैयार थे, उन्होंने 2 रन यहां पे जुटा लिए। फिर से एक बार गेंद को यहां पे टटोला जा रहा है, बॉलर अपने बॉलिंग मार पे, धूप पूरी तरीके से खिल चुकी है, माहौल अब यहां पे बन चुका है क्रिकेटमय वातावरण। जी हां, इसमें तो बस शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर से लाना चाहते थे, मगर कवर के ऊपर से उसे खेला था, कुछ हद तक यहां पे कैच हो सकता था, मगर फिर से एक बार बच गए। और इस बीच 1 रन लेने का यहां पे मौका था। 32 रन स्कोर कार्ड पर, 40-45 के अंदर यहां पे रोकना होगा, अगर 50 का आंकड़ा छूते हैं तो बहुत मुश्किल होगा आपके लिए, और इसी वजह से हर एक कैच को आपको लपकना होगा, हर एक एक रन यहां पे बचाना होगा। मयूर तिवरेकर यहां पे मेहनत कर रहे हैं, 4-5 कदमों का रनअप। जी हां, फुल टॉस करने की गलती है, मगर इस बीच नहीं बचेंगे, मिड विकेट के
बल्लेबाज थोड़े से नाखुश, थोड़े से नाराज नजर आ रहे हैं गेंद के लिहाज से, क्योंकि बार बार वो देख रहे हैं, गेंद को टटोल रहे हैं। इस बीच फिर से एक बार आगे बढ़कर डांसिंग डाउन द विकेट, चहलकदमी यहां पे नजर आई, अपने कदमों का इस्तेमाल किया, मगर इस मर्तबा एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात, और इस एक रन के साथ 39 रन स्कोर कार्ड पर, तीसरा ओवर प्रगति पर। जी हाँ, फिर से एक बार सफल होकर खेलना चाहते थे, खराब फील्डिंग, मगर एक अच्छा बैकअप, इस मर्तबा अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो। पहली नजर में ऐसा लग रहा था कि अब 2 रन मिलेंगे, क्योंकि मिस फील्डिंग हो चुकी थी शॉर्ट फाइन लेग की तरफ, मगर लॉन्ग लेग की फील्डर ने कवर कर दिया है। 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 ओवर की समाप्ति के बाद। इस ओवर में मयूरेश तिवरेकर ने कुछ हद तक अच्छी गेंदबाजी की, ऐसा भी मैं कह सकता हूं, क्योंकि 11 रन उन्होंने खर्च किए। हालांकि इस ओवर में एक छक्का में देखने को मिला, मगर कुछ अच्छी गेंदें भी थी। अब यहां पे एक अंतिम ओवर बचा है, इस अंतिम ओवर में कितने रन बनेंगे, पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है। दोनों भी बल्लेबाजों में आपसी तालमेल अच्छी है, दोनों भी बल्लेबाज देखिए बहुत ही बढ़िया तरीके से बल्लेबाजी करते हुए वनदेश 23 रन बनाकर 12 गेंदों में 23 रन, और प्रतीक शिवा 15 रन बनाकर खेल रहे हैं, 7 गेंदों में 15, यानी तकरीबन 200 के स्ट्राइक रेट से यहां पे रन बन रहे हैं, और उसी का यह नतीजा है कि अच्छे पोजीशन में नजर आ रही है बल्लेबाजी करने वाली टीम। अंतिम ओवर के लिए रविंद्र, एक्सपीरियंस गेंदबाज। जी हां, पहली गेंद बहुत ही खूबसूरती के साथ बैकफुट पर जाकर पुल किया है, पुल सक्सेसफुल, वंडरफुल। 6 गेंदें हो चुकी है, 3 गेंदें अभी भी आना बाकी, 53 रन। आहा, ये देखिए अपनी उंगलियां फेरी थी, धीमी रफ्तार की गेंद, आंखों का धोखा होता है धीमी रफ्तार की गेंद, और इस कला को अवगत करने के लिए बहुत मेहनत करनी पड़ती है, बहुत पापड़ बेलने पड़ते हैं। बहुत ही अच्छी तरीके से बल्लेबाज को परखते हुए उन्होंने स्लोअर वन गेंद किया था, थोड़ी सी हवा में लहराती हुई गेंद, मगर बल्लेबाज चक गए थे, और इसी वजह से मात्र 1 रन यहां पे जरूर मिला है लेग बाय के रूप में। 54 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हां, इस मरतबा फंस गए हैं जाल में, उस गेंद के नीचे खुद रविंद्र। आहा हा हा, बहुत ही बढ़िया कैच, क्या बात है रविंद्र, बहुत ही शानदार कैच।
तिन्ही बाजूंमध्ये नक्कीच वरचढ कामगिरी नेहमीच त्याच्या माध्यमातून आपण पाहिले आहे आणि आता मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात, परंतु यावेळी चेंडू आपण पाहतोय फुल टॉसचा चेंडू नो मॅन स्टँड रिझर्व मध्ये जोपर्यंत चेंडूवर फेकी होईल तोपर्यंत 2 धावा जरूर पूर्ण करण्यात यश येतंय या दोन्ही फलंदाजांना आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थात 3च्या घरामध्ये 55 धावा करायच्या आहेत, त्यामुळे जरूर पहिल्या षटकापासून मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत ते अर्थात 5 स्टार 11 संघाला। तर प्रतीक शिवा जरूर एक चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। चांगला चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा खोडवर टाकलेला चेंडू फलंदाजाला पूर्णपणे इथे बीट करून जातो हा चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची ते सांगता होईल आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावेल ती अर्थात 3 पर्यंत। षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय या प्रतिम चेंडू, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय, पूर्णपणे गोलंदाजाने रीड केले आणि त्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये पेश करत असताना गोलंदाज प्रतीक शिवा। 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, केवळ 3च धावा खर्च केल्यात। पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन जरूर पाहायला मिळतंय गोलंदाज प्रतीक शिवाच्या माध्यमातून आणि ते मात्र आपण पाहतोय फलंदाज क्षितिज पाटील बॅक टू द पव्हिलियन। पहिला धक्का लागेल 5 स्टार 11 संघाला। शेवटचा एक चेंडू येणं शिल्लक आहे। संघाची धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 1 बाद 3 धावा जरूर धावफलकावरती लागल्यात। तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय समीर, आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये पूर्णपणे कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज प्रतीक शिवाच्या माध्यमातून। जिथे धावा येणं गरजेचं होतं 5 स्टार 11 संघाला तिथे मात्र धावा येत नाहीयेत। पूर्णपणे आपल्याकडे असलेली एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याने आज पेश केली आहे। शेवटच्या चेंडूवर बघूया किती पर्यंत मजल मारतोय। स्वर चेंडू आपण पाहतोय थोडासा लाईन अँड लेंथवर गोलंदाज बिघडतोय। अवंतर स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावर 1 धाव येते। एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 1 बाद 4 धावा धावफलकावरती लागल्यात। पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वेर चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्वेर फेकला जातोय, लाईन अँड लेंथवर पूर्णपणे बिघडतोय गोलंदाज। पहिले 5 चेंडू आपण पाहिले तर नक्कीच चांगल्या दर्जाचे पाहायला मिळतात। चांगला चेंडू आपण पाहतोय, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय। षटक क्रमांक आपण पाहतोय इथे पहिले समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 5 स्टार 11 संघाची धावसंख्या 1 बाद 5 धावा धावफलकावरती आल्यात। इथे आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे। षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक गणेश भगत यांच्या माध्यमातून। पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे आपण पाहतोय धावांपासून रोखून ठेवलंय ते अर्थात 5 स्टार 11 संघाला। आता मात्र येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे।
तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय लक्ष्मी कृपा विरुद्ध दक्ष डेव्हलपर्स. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. लक्ष्मी कृपा विरुद्ध दक्ष डेव्हलपर्स दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय अर्थात गोलंदाज अक्षय पाटील, ज्याने मागील सामन्यामध्ये अप्रतिम दर्जाची कामगिरी केली होती, तोच खेळाडू आपण पाहतोय. अक्षय पाटील, बघूया कशा पद्धतीची ते गोलंदाजी करणार. येणारे 18 चेंडू 50 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलंय, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. फलंदाज आपण पाहतोय ऋतिक गोंधळीच्या बॅट मधून एक मोठा स्ट्रोक आलाय. 100 रुपयाचं पारितोषिक गणेश भगतच्या माध्यमातून आलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी पूर्णपणे फलंदाजाला फसवलंय. गोलंदाज अक्षय पाटील याने निर्धाव चेंडूची ते सांगता होईल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया दुसऱ्या षटकामध्ये कितपर्यंत मजल मारतोय. षटकातील पुढील चेंडू मोर विकेटचा मारा. सुरेख फटका आपण पाहतोय, गॅप शोधून काढले आणि नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. आतापर्यंत पाहिलं तर ऋतिक गोंधळीच्या नावावर एक षटकार आलेला आहे. बघूया दुसऱ्या षटकार कोणाच्या नावावर येतो. ऋतिक गोंधळी ठोकतोय की समीर भगत. बघूया कशा पद्धतीने ते फटकेबाजी पाहायला मिळणार. संघाची धावसंख्या आपण पाहतो या 4 धावेच्या मदतीने तब्बल 19 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला चेंडू आपण पाहतो, या प्रतिम चेंडू लेग बिफोर द विकेटचा अपील जरूर केला जातोय, परंतु पंच अपील फेटाळतायत. निर्धाव चेंडूची ते सांगता होईल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज अक्षय पाटीलच्या माध्यमातून, जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 1-2 चौकार आल्यानंतर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू येणं शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. बघूया दुसऱ्या षटकातील चेंडूवर कशा पद्धतीने कामगिरी होणार, परंतु हा चेंडू खराब आहे हे पंच दर्शवतात. नक्कीच पंच सांगतात की हा चेंडू वाईड आहे, स्वेर आहे, त्यामुळे अवांतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव येते. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्येला आकार मिळतोय, अर्थात 20 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया शेवटच्या चेंडूवर मैदानामध्ये कशा पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळणार. ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय ऋतिक गोंधळे. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळते या चेंडूवर आणि ते मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 21 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या सत्रातील आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 34 धावांची गरज असणार. ती अर्थात 5 स्टार 11 संघाला.
त्यामुळे आपण पाहिलं तर प्रति षटकामध्ये 17च्या धावसंख्येने जरूर इथे धावसंख्या रचावी लागेल. वर्सुली प्रीमियर लीग 2023च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. एक चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. त्याचप्रमाणे आपण पाहतोय या षटकामध्ये जर षटकार ठोकला तर गणेश भगत यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. मागील षटकामध्ये आपण पाहिलं तर जरूर ऋतिक गोंधळीच्या नावावर 100 रुपये पारितोषिक गेलेलं आहे. परंतु या षटकामध्ये कशा पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळणार हे देखील तितकंच महत्वाचं. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजच्या मोर्चावर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 30 षटक घेऊन अर्थात विघ्नहर्ता वॉरियर्स संघाकडून वंदेश शिवाडकर आपण पाहतोय. बघूया वंदेश शिवाडकर कशा पद्धतीने ते गोलंदाजी करणार. एक सटीक लाईन अँड लेंथवर गोलंदाजी होणं तितकंच महत्वाचं आहे. कारण का येणारे 12 चेंडू आहेत आणि 34 धावा सेव्ह करायच्या आहेत आपल्या संघासाठी. त्यामुळे हे षटक खूप महत्वपूर्ण असणार आहे. तिसरं षटक आहे. तिसरं षटक हे नक्कीच टर्निंग पॉइंट असतं. आणि बघूया या षटकामध्ये कशा पद्धतीने इथे गोलंदाजी पाहायला मिळणार गोलंदाज वंदेश शिवाडकरच्या माध्यमातून. ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय जरूर ऋतिक गोंधळीला पाहायला मिळतोय. वेळ तेवढ्याचा नाहीये मित्रांनो. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. जितकं फास्ट सामना खेळता येईल तितकं बघायचं आहे. कारण का अजूनही बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज वंदेश शिवाडकर याचा. आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय जरूर एक चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तितकं चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतोय. एक धाव जरूर येते या चेंडूवर. एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते अर्थात 22च्या घरामध्ये. जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 30 चालू आहे. आणि तिसरं षटक चालू असताना आता मात्र पूर्णपणे दोन्ही फलंदाजांना आपली बॅटिंग शैली अर्थात मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. टॉप गिअर मध्ये येऊन फलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल. प्रति षटकामध्ये 17 धावा करायच्या आहेत. हे टार्गेट सेट करायचं आहे. त्यामुळे तशा पद्धतीची फटकेबाजी देखील होणं महत्वाचं. षटकातील पुढील चेंडू अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. खोलवर टाकलेला चेंडू जरूर फलंदाजाला इथे बीट करून जातोय. पूर्णपणे फसवलंय फलंदाजाला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज वंदेशच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहतो 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय या षटकामध्ये आणि केवळ एकच धाव खर्च केले. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो या चेंडूवर. 2 धावा जरूर पूर्ण करण्यात यश आले. 2 धावा सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी अर्थात विघ्नहर्ता वॉरियर्स संघाने. आणि 2 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते आता 24 रन्स ऑन बोर्ड. 24 धावा फलकावरती लागतायत. एकेरी दुहेरी चालणार नाहीये ते अर्थात 5 स्टार 11 संघाला इथे मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीची आपण पाहतोय गोलंदाजी मात्र अप्रतिम दर्जाची पाहायला मिळते. चेंडूने इथे बॅटचा मात्र संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची इथे सांगता होईल आणि संघाची धावसंख्या मात्र इथे स्थिरावेल ती अर्थात 24 पर्यंत. अजूनही आपण पाहतो तर या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर उर्वरित आपण पाहिलं तर या दुसऱ्या सत्रातील 8 चेंडू येणं शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 30 धावांची गरज. तब्बल 5 षटकार. अप्रतिम फटका यावेळी जरूर पाहायला मिळतो. फाईन लेगच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी.
हे स्ट्रोक खेळायचे आहेत ते अर्थात 5 स्टार 11 संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहतो या 4 धावेच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजूनही या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज, 27 धावांची गरज. एज लागते नक्कीच, चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. ऋतिक गुंधळीला आपण पाहतो इथे अप्रतिम षटकार खेचत पूर्णपणे सामन्यामध्ये आणलेला आहे ते अर्थात 5 स्टार 11 संघाला. आता मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थात 38 पर्यंत. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 17 धावांची गरज. सुंदर फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी.
दोन्ही संघांना विनंती असेल अर्थात कर्णधार आणि संघ मालकांना की सामना संपता क्षणी कोणताही खेळाडू आतमध्ये प्रवेश करणार नाहीये. जो खेळाडू अर्थात आतमध्ये जाईल त्या संघाला 2 धावेची पेनल्टी असणार आहे, याची नोंद घ्या. सुरेख फटका आलाय, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार ऋतिक गोंधळी ऑन द फाईट. सामना होता कुठे, सामना आला कुठे, हेच आहे मित्रांनो क्रिकेट, जिथे खऱ्या अर्थाने 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज होती, आता मात्र 2 चेंडू 7 धावांची गरज. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी आपण पाहतोय फलंदाज ऋतिक गोंधळीच्या माध्यमातून पाहायला मिळते. तब्बल 11 चेंडू मध्ये 32 धावांची खेळी खेळतोय आपल्या संघासाठी. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. सुंदर सामना आपण पाहतोय, हृदयाची धडधड वाढवणारा सामना मैदानामध्ये सादर होत असताना अर्थात 5 स्टार 11 विरुद्ध विघ्नहर्ता वॉरियर्स या 2 संघादरम्यान लढत आपण पाहतोय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय तितका चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतोय. नक्कीच निर्धाव चेंडूची ते सांगता होईल. बॅटकट आहे मित्रांनो, बॅटकट आहे. निर्धाव चेंडू ते सांगता होईल. नक्कीच आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे या चेंडूवर जरी षटकार आला तरी आपण पाहिलं तर विघ्नहर्ता वॉरियर संघ जिंकू शकतो, परंतु जर वाईड आला तर. आणि इथे मात्र आपण पाहतोय नो चेंडू. पूर्णपणे आपण पाहतोय सामन्याचं समीकरण चेंज झालंय. नो चेंडू अर्थात फ्रीचा चेंडू, त्यामुळे फलंदाजाला आता पूर्णपणे चान्स आलाय, सुवर्ण संधी आहे. 1 चेंडू 6 धावेची गरज. बघूया कशा पद्धतीचा इथे सामना, कोण जिंकणार हा सामना. फ्रीट असणार आहे, त्यामुळे संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 49 धावा धावफलकावरती लागल्यात. जास्त वेळ दौडायचा नाहीये मित्रांनो, अजूनही सामने खेळवायचे आहेत. 1 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. त्यामुळे बघूया इथे कशा पद्धतीने सामना पाहायला मिळणार. आणि ते मात्र आपण पाहतोय सामना जिंकलाय अर्थात विघ्नहर्ता वॉरियर संघ. विघ्नहर्ता वॉरियर संघाचं हार्दिक अभिनंदन.